नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरण यामधून काही निवडक व महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। पुढील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत? अजाण, अबोल, अनोळखी। हे शब्द मराठी या उपसर्गाचे आहेत। खालील परप्रांतीय भारतीय शब्द कोणत्या प्रांतातून आले आहेत ते सांगा। चिल्ली, पिल्ली, सार आणि मठ्ठा। खालील परप्रांतीय भारतीय शब्द तामिळी या प्रांतातून आले आहेत। पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेली तद्धित शब्द कोणता? पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेली तद्धित शब्द आहे मजुरी। पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता? अभ्यासात सातत्य म्हणजेच हमखास यश। उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे स्वरूपबोधक। पर्यायी उत्तरातील प्रश्नार्थक वाक्य ओळखा। पर्यायी उत्तरातील प्रश्नार्थक वाक्य आहे माझे वागणे तुला माहीत नाही असे नाही। कार्मुक शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कार्मुक शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड। खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा। योग्य पर्याय आहे माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत। आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? आसपास हे तलवाचक या प्रकारचे क्रियाविशेषण आहे। धर्मापासून धार्मिक तर धिट्टपासून, तर मित्रांनो धिट्टपासून होईल धिट्टाई। पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे? पुरणपोळी। पुढील समास मध्यम पदलोपी समास आहे। पुढील शब्द कोणत्या शब्दसिद्धी प्रकारचा आहे? मस्तक। पुढील शब्द तत्सम या शब्दसिद्धी प्रकारचा आहे। पर्यायी उत्तरातील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे? पर्यायी उत्तरातील मठ्ठ हा पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे। कर्तव्यदक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कर्तव्यदक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वरील तिन्ही। कर्तव्यपरायण, कर्तव्याला जागणारा, कर्तव्य तत्पर। कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या इष्टबदलास टिंबटिंब म्हणतात। कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या इष्टबदलास उत्क्रांती असे म्हणतात। संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात। संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात। पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात नपुंसक लिंग या लिंग प्रकारात येतो। निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फारच उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी। कोणत्या समासात सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो? अव्ययी भाव या समासात सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो। बेलाशक या सामासिक शब्दाची फोड करा। बेलाशक या सामासिक शब्दाची योग्य फोड करून तयार झालेला शब्द आहे शंकेशिवाय। खालीलपैकी चालू भविष्यकाळ ओळखा। खालीलपैकी चालू भविष्यकाळ आहे ती लिहित असेल। सगळेच कसे बुडतील काळ ओळखा। सगळेच कसे बुडतील काळ आहे साधा भविष्यकाळ।
तू माऊलीहून मायाळ, चंदाहुनी शीतल, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ पर्यायाचा अलंकार ओळखा. योग्य अलंकार आहे व्यतिरेक. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐशे. अलंकार सांगा. योग्य अलंकार आहे विरोधाभास. डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरून. अलंकार ओळखा. चेतना गुणोक्ती अलंकार. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. अलंकार ओळखा. उपमा अलंकार. कोल्हापुरी चप्पल हे टिंबटिंबचे विशेषण आहे. कोल्हापुरी चप्पल हे नामसाधित विशेषण आहे. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालीन. खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे? खालीलपैकी जे चकाकते ते सारे सोने नसते हे मिश्र वाक्य आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.